मजबूत ओंकार पाटिल और नॉन स्ट्राइकर इन पर प्रतीक ठाकुर, गुड्डू केगाव, इनमें क्षमता है इन रनों का पीछा करने की। गुड्डू और ओंकार में मैं हमेशा कहता हूं ना कि बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी बारी, एक्शन पे रिएक्शन इन दो बल्लेबाजों को देना होगा। सामने ये नहीं देखना उन्हें कि सामने विश्वजीत ठाकुर है, सामने लक्ष्य को देखना है जो उन्हें बनाने हैं 106 106 ये नंबर्स उन्हें देखने हैं कि ये नंबर्स तक हम किस तरह से पहुंच सकते हैं। विश्वजीत ठाकुर लाइन डिलीवरी तैयार किया, इस गेंद को कवर्स को लगाया है जो 30 गज दायरे के बाहर जो दो खिलाड़ी है, एक मिड विकेट तो एक डीप एक्स्ट्रा कवर, और इस गेंद को फील्ड किया प्रतीक उद्दार नांदगांव पनवेल नांदगांव प्रतीक उद्दार। मंकेश दादा वाकड़ीकर कितनी जगहों पर ध्यान देते हैं, मेहमान कक्ष में होते हैं, कभी लाइव के कक्ष में आते हैं, सीधा प्रसारण क्या कैसा जा रहा है। 2 बजे तक उनका व्यवसाय में सक्रिय रहते हैं। ये नो बॉल फ्रंकफुट के अंपर, फ्रंकफुट नो बॉल। ज्यादा जोर से डालने की कोशिश नहीं की जा रही है विश्वजीत ठाकुर द्वारा। देखिए जो रफ्तार है विश्वजीत ठाकुर की, क्योंकि 88 रनों की इनिंग पूरा 6 ओवर खेलना, ये अक्टूबर हिट हमें नवंबर में जो महसूस कर रही है शरीर पर थोड़ा सा परिणाम तो करती ही है। नो बॉल है ये, फ्रेट जैसा चाहे वैसा मारो और वैकुंठ दादा को खुश करो। ये अच्छी गेंद थी, फ्रीड वाली टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ टिप्पा खाया। रिव्यू लिया जा चुका है, तीसरे अंपायर जज करेंगे क्या ये लीगल या अनलीगल। वाइड बॉल के लिए ये रिव्यू है, वाइड बॉल के लिए बैटिंग करने वाली टीम। चलिए बैटिंग करने वाली टीम का इस इनिंग का पहला रिव्यू है ये। 2 रिव्यू हर किसी टीम के लिए होते हैं और किसी भी क्षण वो उनका इस्तेमाल कर सकते हैं। हीच तर खासियत आहे सर मंगेश दादांची की प्रत्येक पारदर्शकता खूप महत्वाची आहे। इथे मात्र आक्रमण करावं लागेल या फलंदाजांना, कारण विश्वजीत ठाकुरची देखिए सफल हुए थे बल्लेबाज और गेंद ने जब टिप्पा खाया तो वो अंदर की तरफ थी और उसे बाहर की तरफ निकाला विश्वजीत ठाकुर ने। यकीन मानिए मंगेश दादा से जब भी हम बात करते हैं तो उन्होंने कहा कि ये आरपीएल है। समर्थ कड़ू यहां पर आ चुके हैं, सेंचुरी मेकर रायगढ़ के क्रिस गेल। आज उनका जलवा हमें देखने का मौका मिलेगा। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अब धीरे धीरे देखिए तेजी आ रही है। जो रफ्तार है विश्वजीत ठाकुर की वो उस रफ्तार को वो पकड़ रहे हैं। 88 रनों की शानदार पारी। ऐसा लगा आज भी, कल बंटी बद्री के ने जो 99 रनों की पारी खेली उसे देखते हुए ऐसा लगा कि एक स्टैंडिंग ओवेशन होगा दर्शकों द्वारा, 100 बनाएंगे। आज विश्वजीत ठाकुर ऐसा लगा कि शायद 100 बनाएंगे। 100 का सपना किस खिलाड़ी का पूरा होगा। ये देखिए, इसीलिए मैंने कहा था सामने विश्वजीत ठाकुर गेंदबाजी कर रहे हैं, ये नहीं देखना आपको। आपको क्या देखना है, 106 रनों का हमें पीछा करना है और उस 106 रन के उद्देश्य को पाने के लिए ओंकार पाटिल ने इस गेंद को भेजा लॉन्ग आउट बाउंड्री के बाहर 6 रन। सर उसी तरह आरपीएल में जब जब मैंने विश्वजीत ठाकुर की कप्तानी देखी, 2 खिलाड़ी उनके साथ हमेशा होते हैं, प्रयास पाटिल और सचिन तांडेल। शायद ये उनका लक फैक्टर है विश्वजीत ठाकुर का। हॅलो, अगदी, कारण युवा रायगड या संघाचं प्रतिनिधित्व करणारे 2 खेळाडू ओंकार पाटील रावे आणि नशीब नाईक दादर हे 2 खेळाडू पाहतोय। मात्र समस्त हमरापूर विभागकरांना लक्ष लागलंय या सामन्याकडे की कधी षटकार येतोय कधी चौकार येतोय, परंतु विश्वजीत ठाकुर काय गोलंदाजी करतोय। निश्चित तौर पर आउट स्विंगर गेंदबाजी हो रही है
आउटस्विंग हो रही है, गेंद टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकाली जा रही है। आणि याच दरम्यान 66 वेळा रक्तदानाचा एक सामाजिक पायंडा निर्माण करणारे आमचे वरिष्ठ बंधू आणि मंगेशदादा वाकडीकर यांची सावली म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे सुशांतजी वेदक आणि त्यांचा सुपुत्र यांचंही दोघांचं आगमन झाले, त्यांचंही स्वागत करूया. आता आमच्या कळवे गावचे MBBS डॉक्टर यांनी शुभेच्छा पाठवले, ते म्हणजे आपले कर्णधार प्रसाद पाटील याला पहिला देखिए षटकाचा 66 बार ब्लड डोनेट किया है सुशांत वेदक ने, कईयों के प्राण बचाए हैं उनके ब्लड डोनेशन की वजह से। लेकिन अगली जो टीम खेल रही है जीवदानी स्पोर्ट्स MD खारकर प्रतिष्ठान बामनडुंगरी उले नोड, जिनके फ्रेंचाइजी है अमर मात्रे, उनके माताजी को ऑक्शन के दौरान मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार दिया जा चुका है। इसकी वजह यह है कि इंसान मरने के बाद भी लोगों के काम आ सकता है। ये आदर्श अमर शेठ मात्रे की माता ने पूरे समाज को दिखाया है, अपने अंग दान किए। 9 फैमिलीज यानी कि फैमिली के मुखिया, 9 फैमिलीज के मुखिया बचे। एक फैमिली में अगर हम 4 लोग भी पकड़े ना निलेश, तो 36 लोगों को एक नया जीवन दान मिला। अगदी 30 चेंडूमध्ये 97 धावांची आवश्यकता आहे. याच दरम्यान आदरणीय समाजसेवक शिरडोनचे आशिषदादा म्हात्रे साहेब यांचे शुभागमन झाले, त्यांचे स्वागत करूया. गोलंदाजी मार्कवर शुभम डाकी बोरखार संघाचा खेळाडू याने यावेळी हुक केलाय, चेंडू टोला लागतोय, चेंडू जातोय फाईन लेगला क्लिअर करतोय. हा वेलकम चौकार येतोय, तो म्हणजे वैकुंठ दादा 11 पेण या संघासाठी. याच दरम्यान आदरणीय जाताडे गावचे अक्षयजी मस्कर एक उत्तम डीजे ऑपरेटर यांचंही इथे शुभागमन झालेले आहे, त्यांचे आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. सर निश्चित तौर पर सभी मेहमानों का स्वागत करना, मेहमान नवाजी करना ये भारतीय संस्कृति है। अतिथि देवो भव हमने हमेशा कहा है, लेकिन इंडिया वर्ल्ड कप जब खेल रही है तो इंडिया ने अतिथि देवो भव नहीं किया, एक भी मैच लॉस नहीं किया, उन्होंने सबको पीटा और ये होना भी चाहिए। भारत में वर्ल्ड कप हो रहा है और काफ़ी अच्छी गेंदबाजी हो रही है। मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज और जसप्रीत बुमराह, कुलदीप सिंह यादव, रविचंद्र अश्विन और सर रविंद्र जडेजा। लिफ्ट अप ओवर द विकेट, बैकफुट पे जाके गुड्डू ने इस गेंद को निकाला, पॉइंट और कवर के बीच में से, कवर पॉइंट बाउंड्री के बाहर। 4 रन, RPL 4। ये गाना जब आता है, ये धुन परमेश माई ने जो गाना गाया है मंगेश जी वाकड़ीकर के सम्मान में, यहाँ के स्थानीय हमारे सत्तो चौधरी जो अंपायर हैं, उनकी बच्चियों ने भी काफी अच्छा डांस किया उस गाने के ऊपर। केगाव या गावचा हा सुपरस्टार खेळाडू, इथे मात्र फटकेबाजी त्याला करावी लागेल आणि फटक्याची दिवाळीच्या नंतर हा ॲटम बॉम्ब आलाय, हा बँग बँग RPL षटकार येतो यावेळी डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून षटकार. देखिए एक बात मैं आपको बताना चाहूंगा नीलेश नाइक, जो स्कोरर सुदर्शन ने मुझे बताई, पिछले साल ये गुड्डू वीर मराठा जोहे में थे, आज उनके खिलाफ खेल रहे हैं और उनका लक्ष्य है 106 यानी कि 106 रन। बरोबर, कारण आपण बघतोय प्रसाद पाटील कळवे, समीर पाटील कळवे, नशीब नाईक दादर, ओमकार पाटील रावे, प्रतीक ठाकूर केगाव, रोहित पाटील पाली पनवेल, अजय भस्मा माथेरान असे विविध खेळाडू आपण पाहतोय. हा पंपूल करण्याचा प्रयत्न, चेंडू लागतो गॅपमध्ये आणि चोळीच्या वेगाने मंगेशदादा वाकडीकर यांच्या बॅनरला अभिवादन करणारा हा आणखी एक RPL चौकार. त्याच पद्धतीने चिंट्या रेड्डी नागाव, आकाश तवसलकर अलिबाग, निमिष मोहिते दादरपाडा, प्रणित कोळी अंतोरे, सूरज मात्रे कोपर, दीक्षित पाटील कळवे, प्रणय भुईर आपटा ही त्यांची एकूण 14 खेळाडूंची लिस्ट. आणि इथे धावसंख्या धावफलकावर या चौकारच्या मदतीने 27. सर देखिए 27 रन, दूसरा ओवर काफी अच्छा टोटल है ये। और इस ग्राउंड के ऊपर कई कैप्टन कमेंट्स में मैंने सुना है, कोई भी रन संख्या सेफ नहीं है, कोई भी रन संख्या सेफ नहीं है, आसानी से चेसेबल हो सकते हैं अगर आप में दम है तो। शुभम डाके, और हमने देखा 63 मीटर की बाउंड्री। हेलीकॉप्टर शॉट के लिए जाने वाली ये खिलाड़ी, रिवर्स का प्रयास, सुई में से धागा पिरोया, बैकवर्ड थर्ड मैन को चीरता हुआ एक और शानदार कॉपी बुक स्टाइल. दिस इज अ ग्लोरियस शॉट बाय द प्लेड बाय प्रतीक ठाकुर, 4 रन्स. निश्चित तौर पर जिस तरह से उन्होंने रिवर्स खेला, उनका जो टांस था, जिस तरह से वो खड़े थे, देखिए
पहले से ही मन उन्होंने बना लिया था। गेंद जैसे ही आई, देखा आउटसाइड ऑफ स्टंप है, उसे रिवर्स के जरिए निकाला, शॉर्ट थर्ड मैन को चीरते हुए, डीप थर्ड मैन, बाउंड्री के बाहर 4 रन। 6000 पॉइंटला खेळवलेला आहे, त्यांना माहित आहे की वार तुम्हाला करावा लागेल. हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी तुला निश्चित तौर पर उजळायचे पुन्हा. कई पर्वत आएंगे आपके जीवन के प्रवास में, कई पहाड़ आएंगे, नदियां आएंगी, समंदर भी आ सकता है, लेकिन उन्हें पार आपको करना होगा. अपने लक्ष्य तक पहुंचना है, अपने उद्देश्य तक पहुंचना है, तो जुझारूपन, एक लड़ने की वृत्ति आपके पास होनी चाहिए. यह स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद, 1 ही रन मिलेगा गुड्डू को, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 32. 16 के औसत से अगर ये टीम खेलेगी तो 96 रनों पर रुकेगी. एक ऐसा ओवर ढूंढना होगा इन्हें, कम से कम 20-25 रन वाला. अब देखना यह होगा कि ओवर नंबर 3 के लिए विश्वजीत ठाकुर आते हैं या ओवर नंबर 5 के लिए आते हैं. क्या प्लानिंग होगी विश्वजीत ठाकुर की मैदानी जंग में. याच दरम्यान आपण मंचाकडे वळतोय. मंचाकडे अनुक्रमे आपण पाहतोय मंगेश दादा यांच्यावर प्रेम असणारे भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक नेते वैकुंठदादा पाटील, त्यांच्या समवेत आपले रुपेशजी पाटील आहेत, हनुमान नाईक आहेत, त्याच पद्धतीने आपण पाहतोय सत्या दादा आहेत, आमचे बंटी म्हात्रे आहेत, अशी विविध मान्यवर मंडळी आज आपण पाहतोय. आरसीसी पेठचे गणेश शेठ जोशी साहेब हे सुद्धा आहेत. निश्चित तौर पर पंचायती है गणेश जोशी आरसीसी पेट के, और पेट की जिन्होंने अच्छी कप्तानी की, सोहेल शेख ने, उन्हें कप्तानी का जिम्मा सौंपा है आरसीसी पेट ने अपनी टीम के लिए. वीर मराठा जोहे पेठ संघाचे संघमालक ॲडव्होकेट हर्षदजी पितळे आणि प्रवणजी भुईर यांचं सुद्धा आपण शब्दसुमनाने कौतुक करूया सर. निश्चित तौर पर हर्षद पितळे और प्रमोद भोईर, हरमन मौला इंसान, और टीम मैनेजर रोशन पाटिल, उन्हें कैसे हम भूल सकते हैं. रन तो बनाए जा चुके हैं, लेकिन इस ओवर में आपको मेरा ये ज्ञान और तजुर्बा कहता है विश्वजीत ठाकुर की पूरी रफ्तार आपको नजर आएगी. टीम का टोटल 32 रन. विश्वजीत ठाकुर की पूरी रफ्तार इस ओवर में आपको नजर आएगी. पूरा एफर्ट, 24 गेंदों में 74 रनों की जरूरत, 18.5 की रिक्वायर्ड रन रेट. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला गैप में, लेकिन क्या ये होंगे 4, और ये मिले 4. खराब फील्डिंग डिपार्टमेंट आपको बहुत कुछ कहलाता है आपकी टीम के बारे में. देखिए, हमेशा मैं कहता हूं कि जॉन्टी रोड्स 250 अगर साउथ अफ्रीका, उस जमाने में जब जॉन्टी रोड्स खेल रहे थे, जो साउथ अफ्रीका ने बनाए, तो अपोजिशन ये समझते थे कि हमें 275 रनों का पीछा करना है, क्योंकि 25 रन पॉइंट के ऊपर हमेशा बचाते थे. 20-25 रन जॉन्टी रोड्स. अगदी. मात्र इथे चौकार आलाय, 18 धावा प्रतिषटक जमाव्या लागतील, आक्रमण करावं लागेल, कारण आज नाही तर कधीच नाही, कर नाही तो डर नाही, आज नाही तर कधीच नाही, हीच योजना. यावेळी फुल टॉस, सुंदर गुड. गलत गेंद विश्वजीत ठाकुर द्वारा, और गुड्डू ने उसे भेजा फाइन लेग बाउंड्री के बाहर. 6 रन. इरादा पक्का तो दे धक्का. रायगड इथे मात्र 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात, 42 वर आकडा आला, आणि कुठेतरी एक सुटकेचा निश्वास सँडी टाकलाय, कारण आज तुमच्या विवेक ज्ञानदेव पाटील यांचा वाढदिवस, आणि त्याचा एक बर्थडे सॉन्ग सुद्धा आपण लावणार आहोत. आज ॲडम गिलक्रिस्ट यांचा सुद्धा वाढदिवस आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सुद्धा वाढदिवस आहे, आणि 14 नोव्हेंबर बाल दिन आहे. आपण सर्वजण छोटे नाहीत, परंतु बच्चों के ऊपर ढेर सारा प्यार बरताने वाले भारत के पहले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, इनका जयंती महोत्सव आज मनाया जा रहा है. लेकिन बोरगांव पेड़ के ग्राम पंचायत सदस्य हरीश सुदाम पाटिल, वीर मराठा जोहे के लिए, उनके लिए शुभकामनाएं आ चुकी हैं उनकी तरफ से. राइट आर्म ओवर द विकेट. विश्वजीत ठाकुर, देखिए रन आ चुके हैं. विश्वजीत ठाकुर अपने स्पेल का दूसरा ओवर कर रहे हैं. ये मैं कहूंगा माइंडेड बल्लेबाजी, दिमाग का सही इस्तेमाल हो रहा है गुड्डू द्वारा, क्योंकि मुझे इसी उम्र में मैच नहीं पूरा करना, मुझे 106 तक पहुंचना है. यहां अगर कुछ गड़बड़ी हुई, 43 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं
प्रतीक ठाकूरला माहित आहे जर माझी विकेट गमावली तर संघाला धक्का बसेल आणि त्यामुळे हे 3-4 चेंडू, कारण 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात, 3 चेंडूमध्ये 11 आल्यात. विश्वजित ठाकूर सुद्धा ओळखतो, कारण प्रतीक ठाकूरकडे ती क्षमता आहे 106 धावांपर्यंत पोहोचण्याची. परंतु दुसऱ्या बाजूला प्रवीण सर साथ देणं गरजेचं आहे. एखादा आणखी फलंदाज पाहिजे, तो सुद्धा आक्रमण करेल. ओमकार पाटील आता स्ट्राईक रेंजला रायवे गावचा सुपुत्र वैकुंठदादा त्यांची मॅच पाहतायत. इथे मात्र 3 चेंडू मला तरी वाटतंय ओमकार पाटील डॉट झालाय. 7 चेंडू 7च धावा, टार्गेट 106 एवढा आहे. ज्यावेळी तुम्हाला हिमालयावर चढावं लागेल ना, त्यावेळी दुसऱ्या खेळाडूला तुम्हाला तेवढीच साथ द्यावी लागेल. प्रसाद पाटील आहे, समीर पाटील कळव्याचे 2 सुपरस्टार खेळाडू येणं बाकी आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय नशीब नाईक आहे, प्रतीक ठाकूर आहे, रोहित पाटील, अजय भस्मा असे फलंदाजांची मोठा तोफ गोळा या संघाकडे आहे. वैकुंठदादा 11 या संघाकडे. आणि तेवढंच तुल्यबळ गोलंदाजीचा पारडा आहे वीर मराठा जोहे पेण या संघाकडे. तर आपण तो देखिए ये सोमकार पाटिल की युवा रायगढ़ में सिलेक्शन हुआ था इनका, तो आरपीएल में तो आपको खेलना ही होगा. और ये तगड़ा प्रहार विश्वजीत ठाकुर के ऊपर और टीम का टोटल पहुंच चुका है 49. 106 रनों का पीछा. हम भी है तैयार, जैसे आप पहली बारी में तैयार थे हमारे गेंदबाजों के ऊपर आक्रमण करने की आपकी सोच थी. हमारी सोच भी वैसी है. हमें भी ईंट का जवाब पत्थर से देना आता है, हमें भी नहले पे दहला मारना आता है. ये कहने वाली बल्लेबाजी हो रही है ओमकार पाटिल और उनके साथी प्रतीक ठाकुर गुड्डू की. राइट आर्म राउंड द विकेट अब आएंगे विश्वजीत ठाकुर. आखिरी गेंद और ये एज लगा, बाल बचे ओंकार पाटिल, लेकिन 49 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. लॉस ऑफ 0. 3 ओवर समाप्त हो चुके हैं. ड्रिंक्स के दौरान जरूर हम वो गाना सुनेंगे जहां पर डांस किया था तन्वी चौधरी, जानवी, ऋतुजा और आर्या और अनुष्का. चलिए वो गाना हम सुनेंगे. 49 रन, बची हुई 18 गेंदें और 57 रनों की जरूरत. 19 के औसत से रन बनाने हैं, लेकिन प्लस पॉइंट यह है वीर मराठा जोहे के खिलाफ वैकुंठदादा प्रतिष्ठान के लिए कि उनके प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर मौजूद है. एक बड़ा ओवर वो लेकर जरूर आ सकते हैं. 20-25 रन वाला क्षमता है उनमें. बिल्कुल. फिक्र को छोड़ फिक्र से होता है क्या, रख भरोसा खुद पर फिर देख होता है क्या. 18 चेंडू 57 धावांची गरज असताना इथे मात्र आक्रमण करावं लागेल. मात्र हा सामना सर हमरापूर विभागातील सर्व प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. आणि आज दोन्ही संघ, एका बाजूला आपण बघतोय वैकुंठदादा 11 पेण आणि दुसऱ्या बाजूला वीर मराठा जोहे पेण, हे 2 संघ खेळतात. आणि अशा वेळी प्रेक्षकांमध्ये सुद्धा तीच तुंबळ हाणामारी, तेच युद्ध, तीच लढत आपल्याला बघायला मिळते. कारण 18 चेंडू आणि जवळपास 57 धावांचं मोठं लक्ष आहे. आणि इथे मात्र आता डीजेला आपण सँडीला संधी देणार आहोत. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ शिरढोण आणि मंगेशदादा वाकडेकर आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. राकेशबाई गायकवाड, विशालजी जितेकर, तेजसजी म्हात्रे, आदरणीय सुशांतजी वेदक, संतोष शेठ चौधरी, प्रीतमजी तकले, महेशजी भोमकर, नामदेवजी चौधरी, धोंडू भोपी, कैलासदादा वाजेकर या सगळ्यांची मेहनत आपण पाहतोय. मात्र इथे आता षटक 3 शिल्लक आहेत आणि एकही गडी गमावलेला नाही, हे लक्षात ठेवावं लागेल. 18 चेंडू 57 धावांचं हे आपण पाठलाग समीकरण पाहायचं नाहीये. आपल्याला 18 चेंडू आणि 9 षटकार ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि काय होतंय, काय घडेल. बघा, प्रत्येकाच्या मनात एक असतं की माझं गाव आणि त्याचा विकास व्हावा, यासाठी प्रत्येक माणूस प्रयत्नशील असतो. अशाच सौभाग्यवती राजश्री धनाजी जांभळे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य चांभारली, या सुंदर आयोजनासाठी मंगेशजी वाकडीकर यांना मनापासून त्यांच्या शुभेच्छा आल्यात. आणि रजत मुंडेला बेस्ट ऑफ लक आले. अगदी. मात्र इथे 4थं षटक कोणता गोलंदाज हाताळणार, कुणाल शिंदे आपण पाहतोय. कुणाल शिंदे
हा आपण बोरगावचा खेळाडू आपण पाहतोय, त्याच्या सोबत असेल, त्याच्या समोर आव्हान असेल प्रतीक ठाकूर. हा खेळाडू केगावचा अप्रतिम फलंदाजी 350च्या स्ट्राईक रेटने 10 चेंडूंमध्ये 35 धावा त्याने जमवलेल्या आहेत आणि अद्याप वैकुंठदादा पाटील 11 पेण या संघाचं अस्तित्व त्यांनी टिकून ठेवलेलं आहे. स्वतःला सिद्ध करा तेव्हाच तुम्ही प्रसिद्ध व्हाल, कारण रायगड प्रीमियर लीग ही प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवणारी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी खेळणं, या स्पर्धेसाठी बोलणं हे भाग्याचं लक्षण आहे. इथे नीलेश मात्र- सर देखिए बॉलर बोरगांव के हैं, लेकिन बोरगांव के ग्राम पंचायत सदस्य हरेश सुधा पाटिल इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है. रिव्ह्यू लिया गया है. इथे मात्र जोहेचे सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत असताना अनेक त्यांचे जोहे गावचे प्रेक्षक आहेत. LBW रिव्ह्यू घेतलाय LBW. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पायचीतचा हा निर्णय आहे की नाही बघूया आपण. तिसरे पंच आमचे आहेत मेघनाथ आणि त्याचे सर्व मित्र सहकारी हा सामना ग्राउंडवरून पाहत आहेत जोहे गावचे. त्यांचे मनपूर्वक आपण कौतुक करूया. नॉट आउट. इथे मात्र पंचांचा निर्णय आलाय, नॉट आउट आहे. इथे मात्र सुटकेचा निश्वास टाकलेला आहे वैकुंठदादा पाटील या 11 या संघाने. इथे मात्र तीनही स्टंप खोलून आहे, आउटसाइड ऑफ स्टंप आहे, रीच बरोबर आहे परंतु खूप बाहेर आहे आणि चेंडू 4-5व्या स्टंपवर आहे संतोषजी सांगतायत आणि त्यामुळे हा LBW चा अपील इथे फेटाळला गेलेला आहे. गोलंदाजी मार्गवर कुणाल शिंदे. मात्र इथे आक्रमण करावं लागेल. पहिला चेंडू आलाय निर्धाव. इथे मात्र आता 17 चेंडू 57 धावा, मोठा डोंगर, कळसुबाईचं शिखर सर करावा लागेल. हापांपूल गॅप सिलेक्शन आहे. चेंडू जातोय मिड विकेटला. सरखेल दर्या सारंग कान्होजी आंग्रे स्टँडला अभिवादन करणारा हा येतोय रायगड प्रीमियर लीग चौकार. और सबको खुशहाल व्यतीत हो, लेकिन तेजस महात्रे का दिमाग क्या कहता है अगले मैच में वो देखने का हमें मौका मिलेगा. वेळी चांगला फटका ऑन द टोज खेळून काढलाय, खोदून काढलाय अक्षरशः चेंडू. यॉर्कर टाकला होता गोलंदाज कुणाल शिंदेचा. मात्र चांगल्या चौकारानंतर एक सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून बघायला मिळते. प्रतीक ठाकूर वैयक्तिक 13 चेंडूंमध्ये 40 या धावसंख्येवर खेळते. त्याचं सुद्धा अर्धशतक होईल का ही उत्कंठा साईड स्क्रीनवर जे सर्व प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंट्सवर हा सामना कळवे, जोहे, दादर, सोनखार या गावातून पाहतायत त्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या संपूर्ण टीमकडून आणि मंगेश दादाकडून हार्दिक स्वागत करूया. इथे मात्र बघा 5 दिवस त्यांनी बायसिकल चालवण्याचा विक्रम केलाय. तोच बायसिकल स्वार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सतत 5 दिवस 5 रात्री. इथे मात्र ओमकार पाटील स्ट्राईक रेंजला. इथे मात्र दांडी दांडी गोल. तिन्ही स्टंप्स खोलले होते. हर्षल गिफ्ट स्टाईल खेळण्याचा प्रयत्न. मात्र पहिला गडी, पहिला धक्का लागतोय तो म्हणजे वैकुंठदादा 11 पेण या संघाला ओमकार पाटीलच्या स्वरूपात. कप्तानी का जोहर दिखा रहे लीग स्टेज के आज के आखिरी दिन में, लेकिन लोगों को प्रतीक्षा है, स्थानीय लोगों को यहाँ पर प्रतीक्षा है मैच नंबर 3 की. क्रांतिवीर शिरडोन और श्रीराम शिरडोन. यकीनन मंगेश जी वागड़ीकर इनकी तारीफ मैं इसलिए करना चाहूंगा, उन्होंने अपने गांव के स्थानीय खिलाड़ियों को भी ड्रेस कोड में भी दिया और मैच खेलने का मौका भी दिया. शिरडोन के नाके नाके पर चर्चा चल रही है आखिरकार जीतेगा कौन, श्रीराम या क्रांतिवीर. बरोबर अगदी सर. स्थानिकांना घेऊन आपण आपल्या मातीला विसरता कामा नये आणि आपल्या मातीशी अगदी नाळ घट्ट जुळलेला माणूस, एक पहाडासारखा उभा राहणारा माणूस म्हणजे मंगेश दादा वाकडीकर. कारण त्यांच्यामुळेच तर ही सर्व स्पर्धा आहे आणि त्यांच्यामुळे ज्या सर्व खेळाडूंना गतवैभव प्राप्त करून मिळालेलं आहे. संदेशजी पाटील यांचं हे आगमन झालेलं आहे आणि त्यांचे बंधुराज दर्शनजी पाटील यांचे मनपूर्वक आपण स्वागत करूया. आपले सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. इथे मात्र धावसंख्या 54, एक गड्याच्या मोबदल्यात
धावसंख्येची गरज 14 चेंडू 52 धावा आक्रमण करावं लागेल. नवीन फलंदाज आलाय स्वतः कर्णधार कैप्टन लीडिंग ऑन फ्रंट. सेनापति को नीडर बनना होगा. नीडर बनने के साथ बल्ले को घुमाना होगा. निश्चित तौर पर नीलेश बल्ले को घुमाना होगा. आपने संदेश पाटिल का जिक्र किया जब हम कल होटल में बात कर रहे थे मंगेश वाकड़ीकर साहब से, तो उन्होंने कहा 100 में से 25% हमारा काम जो होता है आरपीएल का, उस काम की जिम्मेदारी अपने कंधे पर उठाते हैं संदेश पाटिल. ये व्हाइट बॉल का इशारा हुआ है. अगदी इथे मात्र खराब चेंडू. इथे मात्र प्रसाद पाटीलला आता साथ द्यावी लागेल. ते म्हणजे एकटा एका हाती किल्ला लढवणाऱ्या ते म्हणजे गुड्डूला. कारण हा खेळाडू आक्रमण चांगल्या बहरात आहे. प्रतीक ठाकूर आणि प्रतीक ठाकूरला प्रसादने जर 15-20 धावांची साथ दिली तर एक चांगलं आव्हान असेल. कारण टार्गेट खूप मोठा आहे. टार्गेट 106 धावांचं आहे आणि टार्गेट जरी खूप मोठा असलं तरी हा टार्गेट चेस होऊ शकतो. हेच काहीतरी दाखवावं लागेल दोन्ही संघांना. वैकुंठदादा 11 पेंड विरुद्ध वीर मराठा जोहे पेंड. यावेळी चांगला फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू लॉंग ऑफ मध्ये जातोय. तिथं क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावसंख्येला निलेश, आरपीएल ची क्रेज किती आहे. खरं तर रोज पैसे कमवणं आणि त्या पैशाचं अन्नधान्य आणून रोजचा आपला व्यवहार म्हणजे रोजचा दिवस ढकलणं हे असं असून सुद्धा एक स्टोर रिपेअरवाला आपलं काम सोडून या आरपीएल सामन्याचा आनंद घेतोय. अगदी हीच क्रेज आहे आरपीएलची. आणि यासाठीच मंगेश दादांनी जे शिवधनुष्य उचललंय. अनेकांना वाटलं होतं मंगेश दादाने हे जमेल की नाही, परंतु त्यांनी बोलून दाखवलं नाही, त्यांनी करून दाखवलं. आणि हा करता पुरुष आहे तो म्हणजे मंगेश दादा वाकडीकर. इथे मात्र फुल टॉस स्लॉक स्वीपचा चांगला फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि आपल्या टेक्निकल टीमचा येतोय आधार. आणि हा येतोय मंगेश दादा वाकडेकर यांना अभिवादन करणारा रायगड प्रीमियर लीगचा आणखी एक बाहुबली षटकार. दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा आल्यात आणि हेच यश आहे मंगेश दादाचं. धावसंख्या 62. आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि 22च्या सरासरीने 44 धावांची गरज आहे. 12 चेंडू 44 धावा, 44 धावा 12 चेंडू. एका बाजूला वैकुंठदादा पाटील 11 पेंड आणि दुसऱ्या बाजूला वीर मराठा जोहे पेंड. 105 धावा जमवल्या होत्या प्रथम फलंदाजी करताना. वीर मराठा जोहे पेंड या संघाने चांगली मी म्हणेन मॅनेजमेंट केली, ती म्हणजे रोशन पाटील सरांनी. मात्र त्यांच्या विरुद्ध 106 धावा जमवताना आता 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. 22 धावा प्रत्येक गुड्डू आहे कारण गुड्डूला अर्धशतकापेक्षा संघाचा विजय महत्वाचा आहे. रजत मुंडे इथे मात्र पूर्णपणे तयार होत असताना पुढच्या सामन्यासाठी 12 चेंडू 44 धावा 44 धावा 12 चेंडू. असं म्हणतात ना, असाध्य ते साध्य प्रयत्न करेल. प्रयत्न करणाऱ्याला आणि वाहत्या पाण्याला मार्ग नक्कीच सापडतो. मार्ग सापडावा लागेल. फिल्डिंगमध्ये परिवर्तन करतोय तो म्हणजे विश्वजित ठाकूर. यावेळी आता कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. गोलंदाजाचं नाव प्रथमेश कोळी हा गोलंदाज आपण पाहतोय. 3 बाईक ज्याच्या नावावर गणेशपुरी एक्सप्रेस या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू. समोर आहे कळवा एक्सप्रेस म्हणजे कळवे एक्सप्रेस प्रसाद पाटील. याचा समर्थक याचे फॅन फॉलोविंग खूप आहेत. काल आपण सुशांत मोकलची फॅन फॉलोविंग पाहिली आणि आज लेफ्टी डावखुरी हाताच्या फलंदाजाला राईट आर्म राऊंड विकेट, शॉर्ट थर्डमॅन, गली पॉइंट, एक लेग स्लिप, एक डीप मिड विकेट अशी क्षेत्रव्यूह रचना. यावेळी चांगला फटका. खूप बराच काळ हवेत कॅरी होतोय का बघूया. क्षेत्ररक्षक नाहीये आणि इथं मिस जज आणि इथे दोघांमधून चेंडू सीमा पार येतोय. हा अगदी मोक्याच्या क्षणी आरपीएल षटकार. महाराज कल भी हमारे आदर्श थे, आज भी हमारे आदर्श है और भविष्य में भी हमारे आदर्श ही रहेंगे. प्रथमेश कोड़ी जिनके ऊपर छक्का लगाया था प्रसाद ने. इस मैच में कुछ भी हो सकता है. यावेळी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. टोजवर टेकून चेंडू थोडासा खाली राहिला.
पिचिंग मिडल स्टंपवर होती. चेंडू जातोय मिड विकेटला. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी क्षेत्रव्यूह रचना. 5 खेळाडू आपण बघतोय 30 यार्डच्या बाहेर आहेत. 2 चेंडू आलेत, 7 धावा सर आल्यात, 44 धावा 2 षटकांमध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 22 धावा त्यांना जमवावे लागतील. जोपर्यंत गुड्डू मैदानात आहे, प्रतीक ठाकूर आहे, तोपर्यंत इथे मात्र तो म्हणेल गब्बरला आव्हान देईल का हे मात्र पाहणार आहोत. कारण सुधागडचा नव्हे, रायगडचा नव्हे, तर महाराष्ट्राचा गब्बर विश्वजित ठाकूर आहे आणि त्याच्या समोर प्रतीक ठाकूर काय करतोय. 46 धावा नाबाद खेळतोय 14 चेंडूवर. आता 10 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. आखूड टप्प्याचा चेंडू, पहिल्यांदाच जागा बनवली, षटकाराने अर्धशतक साजरे केलंय. टाळ्यांच्या गजरात या अलिबागच्या सुपुत्राला करूया आपण सलाम. षटकाराच्या मदतीने त्यानं स्वतःचं अर्धशतक पूर्ण केलंय आणि गतवर्षी त्यांच्याच संघाच्या विरुद्ध खेळत होता, आज त्यांच्या विरुद्ध खेळतोय. मात्र इथे अर्धशतक झळकावलंय. इथे मात्र प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देतोय. तो सांगतोय पिक्चर अभी बाकी है मेरी दोस्त. 6 चौकार 4 षटकाराच्या मदतीने 15 चेंडूंमध्ये 52 धावांची नाबाद खेळी साकारतोय. तो म्हणजे केगावचा सुपुत्र अलिबागचा प्रतीक ठाकूर. धावसंख्येला आकार आणि देऊया डीजेला संधी. तेजस मात्रे को दिमाग का जादूगर कहता हूं. वो तुरंत आए और उन्होंने कहा केगांव भाई उरण में आता है, ये उरण तहसील का खिलाड़ी है. गुड्डू जिन्होंने इस मैच में जिंदा रखा है वैकुंठ दादा प्रतिष्ठान पेड़ को. यकीन मानिए क्रिकेट जिसे मैं हमेशा कहता हूं द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टनसी, एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते देरी नहीं करता. और इस क्रिकेट ने गुड्डू की बल्लेबाजी के कारण रंग बदलना शुरू किया है. 9 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान. 52 धावांवर खेळतोय उरणचा हा सुपुत्र. काय फटका खेचलाय बघा. आपण रिव्हर्स मध्ये, आपण रिप्ले मध्ये पाहतोय. अगदी थांबला, पाहिलं चेंडूचा टप्पा कुठे आहे, स्वतःसाठी जागा बनवली आणि परफेक्ट हुक शॉट ज्याला म्हणतोय, परफेक्ट हुक शॉट त्याने बनवला, सजवला आणि मनाला जिंकलं. तो आलं, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता. यावेळी चेंडू थाय पॅडला लागलाय. लेग बायच्या स्वरूपात इथे सिंगल कंप्लीट केली जाईल आणि इथे मात्र थोडासा का होईना गोलंदाजी करणाऱ्या प्रथमेश कोळीने सुटकेचा निश्वास टाकलाय. टार्गेट मोठा आहे, 106 धावांचं आव्हान आहे. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 8 धावांवर खेळते प्रसाद पाटील कळवे एक्सप्रेस आणि केगाव उरणचा सुपुत्र प्रतीक ठाकूर नाबाद खेळतोय 16 चेंडूमध्ये 52 धावांवर. एका बाजूला वीर मराठा जोहे पेठ, दुसऱ्या बाजूला वैकुंठदादा 11 पेठ. या 2 संघांमधील ही तुंबळ लढत. मित्रांनो, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करा. जे प्रयत्नांची पराकाष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्याच पद्धतीने प्रयत्नांची कास धरा. आता मात्र स्ट्रायकर एंडला आहे कळवे एक्सप्रेस, कळव्याचा सुपुत्र प्रसाद पाटील. आडव्या बॅटनं मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र झेल सुटणार नाही याची काळजी घेतली. इथे मात्र प्रतीक हुद्दार होता लॉंग ऑनला आणि तिथे मात्र एक हापाम पुल करण्याचा फसलेला फटका आणि मिळाला हा दुसरा झटका. तो म्हणजे वैकुंठदादा 11 पेण या संघाला. होता तो म्हणजे प्रतीक ठाकूर. कारण प्रसाद पाटील जर फलंदाजीसाठी असता तर खेळाडूंना आणखी आत्मविश्वास मिळाला असता. कारण तो स्वतः कर्णधार आहे. नवीन फलंदाज जातोय मैदानावर 4थ्या क्रमांकावर. बघा रोहित पाटील आहे का चिंट्या रेड्डी आहे? चिंट्या रेड्डी हा खेळाडू नागाव या गावचा हा बिलॉंग करणारा खेळाडू. इथे मात्र आता काहीतरी करावं लागेल. चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. 7 चेंडू इथे बघ किती आहेत, मग एकच सांग. 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे चिंट्या रेड्डी. पुष्पा नाम सुनते ही
इथे मात्र चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप मिड विकेटला, सिंगल तिथे कंप्लीट करेल का, मात्र इथे सिंगल सुद्धा घेतली नाहीये. दोन चांगले चेंडू आले, एक षटकार जरूर खाल्ला या गोलंदाजानं, मात्र चांगलं कमबॅक केलं आणि संघाला अद्याप दाखवून दिले की आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये सर 5 षटकारांची गरज, 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. देखिए गुड्डू के लिए ये नया चैलेंज नहीं है, इन्होंने इससे पहले भी ग्रामीण लेवल पर ऐसे काम किए हैं. नेरे नाइट में इन्होंने अनिल पाटिल की जो टूर्नामेंट थी वहां पर इन्होंने 5 छक्के लगाए थे नावड़े के गेंदबाज के खिलाफ. तो गुड्डू यकीन मानिए इनके लिए ये नया नहीं है और काफी हार्ड हिटिंग करते हैं. 30 रन बनाने हैं, पूरी 6 गेंदें गुड्डू को ही खेलनी होगी. अगर लगता है कि इन रनों को अगर चेस कर पाती है या चेस की उम्मीद रखती है वैकुंठ दादा प्रतिष्ठान पेड़, तो यकीन मानिए गुड्डू को आक्रामक खेल को और ज्यादा एस्टेब्लिश करना होगा. कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा तो उन्होंने किया है लेकिन कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी करना होगा 106 के पीछे में. चाल धीमी ही सही, लंबी रखना अपनी उड़ान और कठिन परिश्रम के बिना कहा बनता है कोई महान. आणि मागच्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलं नेरे नाईट्स मध्ये हा कारनामा केलाय, परंतु आता त्याला रायगड प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य मंचावर हा कारनामा परत करावा लागेल, तरच टाळ्यांचा गजर होईल. मात्र माझं म्हणणं असं आहे की संघामधून एक संघ जिंकेल, परंतु चांगल्या फाईटने कुठला तरी संघ जिंकेल, कुठला तरी संघ हारेल. कारण इतिहासामध्ये पराजयाची सुद्धा नोंद केली जाते. जर तुम्ही लढून हारलात तरी चालेल, परंतु प्रत्येक वेळी प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. 6 चेंडू 30 धावा. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय प्रतीक ठाकूर जो नाबाद 52 धावसकर खेळतोय आणि गोलंदाजी मार्कवर एका षटकामध्ये 13 धावा खर्च करणारा कुणाल शिंदे हा गोलंदाज येतोय. कर्णाला एंड कडून आपण बघतोय बॅनर पाहतोय मंगेशदादा वाकडेकर आणि संतोषजी चौधरी जे येत्या काही दिवसामध्ये आपल्या 10 PL सारख्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत बघायला मिळतील. 6 चेंडू 30 धावा पहिला चेंडू. इथे मात्र थोडासा चेंडू मिस टाइम केलाय, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवला होता. 135-136 किलोमीटरच्या वेगाने हा चेंडू टाकला होता आणि इथे मात्र आता 5 चेंडू आणि 5 धावा. टिकटिक 5 चेंडू आणि 30 धावांची गरज, म्हणजे 5 षटकारांची गरज आहे. 30 धावा, 5 षटकार, 5 चेंडू. येईल का, नाही आहे तो कारनामा. अद्यापपर्यंत दोन्ही चेंडूमध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय तो म्हणजे कुणाल शिंदे. या षटकानंतर या इनिंग नंतर आपण आजचा सत्कार मूर्ती, आजचा वाढदिवस याचा आहे विवेक ज्ञानदेव पाटील यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. 4 चेंडू आणि 30 धावांची म्हणजे 5 षटकारांची गरज. इथे चमत्कार झाला, एखादा नो बॉल आला तर आशा जिवंत असतील. मात्र इथे प्रतीक ठाकूर स्वतःवर थोडासा का होईना नाखुश असेल. 2 चेंडू निर्धाव टाकलेत कुणाल शिंदेने. आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि जिंकण्यासाठी 5 षटकार म्हणजे 30 धावांचं अशक्य प्राय आव्हान. बाईक स्वार मध्ये गेलेला आहे TVS घेऊन. ही बाईक मिळाली होती महेंद्रसिंग धोनीला मॅन ऑफ द सिरीज साठी. इथे मात्र सलगचा 3रा चेंडू निर्धाव टाकतोय. सामन्यामधील अक्षरशः हवा काढून घेतली की काय कुणाल शिंदेनं. 4-5 षटका अखेरीस वाटलं होतं की वैकुंठदादा 11 संघाचा हा खेळाडू अप्रतिम खेळ खेळतोय, शेवटपर्यंत झुंज देईल. परंतु इथे मात्र कुणाल शिंदेने अप्रतिम कामगिरी केली आणि विश्वजित ठाकूरच्या विश्वासाला त्याने सिद्ध केले. इथे मात्र बऱ्याच काळानंतर आलेला हा षटकार, मात्र या षटकाराचं कोणतंच शल्य नसेल गोलंदाजाला. खेळतोय वैयक्तिक, मात्र 4था निर्धाव चेंडू या षटकामधील आणि 1 षटकार आलाय. आता मात्र फक्त 1 चेंडू आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. देव आनंद सारखं ज्याचं वय अजिबात वाढत नाही असा तेजस म्हात्रे आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतोय. देव आनंदचा ज्या पद्धतीने वय वाढत नव्हतं त्या पद्धतीने तेजस्वी म्हात्रे यांचं वय वाढत नाही की काय. एज इज ओनली द नंबर्स.
इथे मात्र नाबाद खेळी साकारलेली आहे. मात्र इथे पहिलं यश, पहिली विजयाचं तोरण, पहिला विजयाचा नारळ फोडतोय तो म्हणजे गत स्पर्धेतील उपविजेता संघ वीर मराठा जोहेपेण, ऍडव्होकेट हर्षदजी पितळे आणि पवनजी भोईर यांचा हा संघ पहिल्या विजयाची नोंद करतोय. वैकुंठ दादा 11 संघाला आपण हार्ड लक करूया. हॅलो, अप्रतिम सामना झाला. उत्कंठ